दररोज 10 पदार्थ बनवायचं काही महत्त्व नाहीये. एका साध्या भाजीमध्ये सुद्धा जर आपलं मन असेल, प्रेम आणि पोषण असेल तर चव दुप्पट होते. 10 कामं केलीच पाहिजेत असं नाही. काम कमी करा, पण त्याला क्वालिटी असू द्या. कधी कधी एक शब्द पुरतो एखाद्याचं मन शांत करायला, आणि कधी कधी खूप बोलून सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणूनच क्वांटिटी नाही तर विचारपूर्वक आणि क्वालिटी असलेले शब्द बोला. आपण किती कोर्स केले, किती व्हिडिओ पाहिले हे नाही बघायचं, तर मला यातलं खरंच काय समजलं आणि मी त्याचा माझ्या आयुष्यात किती वापर केला हे बघायचं. दररोज खूप गोष्टी करणं म्हणजे प्रॉडक्टिव्ह असणं नाही. तर थोडा वेळ फक्त स्वतःसाठी शांत बसायला, विचार करायला असेल तर तो सुद्धा आपल्यासाठी क्वालिटी टाईम आहे. 50 कपड्यांपेक्षा 10 कपडे सुद्धा पुरेसे होतात, जर ते आपल्याला छान दिसत असतील, आरामदायक असतील आणि आपला कॉन्फिडन्स वाढवत असतील तर. आणि शेवटी आपण किती कामं केली ह्याच्यावर नाही, तर किती शांत, समाधानी आणि आत्मविश्वासपूर्ण आपल्याला वाटतंय ह्याच्यावर लक्ष द्या. क्वालिटी फक्त वस्तूंमध्ये नाही तर आपल्या विचारात, वागण्यात, शब्दांमध्ये आणि नात्यांमध्येही असायला पाहिजे. जास्त नेहमीच चांगलं नसतं. 12वं तत्व आहे, आपण काय मिळवलं ह्यापेक्षा आपली स्वतःची काय ओळख बनवली हे महत्त्वाचं. तुमच्या प्रयत्नांमधून तुम्ही कोण बनलात हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दररोज शांत, प्रामाणिक, शिस्तबद्ध बनत आहात तर तुम्ही जिंकत आहात. आयुष्याचं सौंदर्य जिंकण्यात नाही तर घडण्यात आहे. समजा तुम्ही खूप मेहनत करून एक केक बनवला, पण तो व्यवस्थित फुगला नाही. हा झाला परिणाम किंवा आउटकम. आता तुम्ही निराश होणार, पण ह्याच्याऐवजी तुम्ही स्वतःला हे म्हणू शकता की मी अशी व्यक्ती आहे जी मेहनत करते, नवीन गोष्टी शिकते आणि हार मानत नाही. ही झाली तुमची ओळख म्हणजे आयडेंटिटी.